राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे। सुनेत्रा पवारांसह पार्थ पवारांनी सुद्धा मोदींची भेट घेतली आहे। तिन्ही नेत्यांमध्ये 25 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे। राज्यातील खासदारांनीही सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतलेली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे, तर राज्यातील इतर खासदारांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुनेत्रा पवार पार्थ पवार यांच्यामध्ये 25 मिनिटं चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे। सुनेत्रा पवार आज दिल्लीमध्ये आहेत आणि त्यातच सुनेत्रा पवार यांच्यासोबत खासदार पार्थ पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचं कळतंय। 25 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। ही भेट नेमकी कशा संदर्भात होती, काही तपशील समोर येत आहेत शिवाजी? खरं तर कोणत्याही राज्यसभा खासदारांनी अशा पद्धतीने शपथ घेतल्यानंतर एक कर्टसी व्हिजिट म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली जाते। मात्र दरम्यानच्या काळामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांच्या पक्षातील नेत्यांनी काही त्याच्यामध्ये बदल केले असे आरोप झाले। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांवरती वेगवेगळे काही लोकांचे व्हिडिओ समोर आले। त्याचबरोबर खराब प्रकरणाशी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचे संबंध असल्याचं बोललं जात असताना ही भेट झालेली आहे। अजित पवार यांच्या गेल्यानंतर एक भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष असलेले तत्कालीन प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत घेतली होती। मात्र आजची जी भेट आहे हे थेट दोन्ही म्हणजे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी एकत्रित मिळून घेतलेली आहे। त्यामुळे त्याला एक वेगळं महत्व प्राप्त होतं आणि या भेटीमध्ये सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय नक्की सांगितलेलं आहे हे पाहणं महत्वाचं आहे। मागच्या आठवड्यामध्ये त्या तेव्हा दिल्लीत आल्या तेव्हा एक माहिती समोर आली, त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जो काही मेसेज असेल केंद्रीय भाजपचा तो पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार यांच्यापर्यंत दिला जावा, मध्ये दुसऱ्या कोणत्याही नेत्याकडे दिला जाऊ नये अशी माहिती दिल्लीमध्ये चर्चिली जात होती। मात्र आता त्याच्यानंतर थेट सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। या भेटीमध्ये नक्की काय चर्चा झाली, ही कर्टसी व्हिजिट होती की आगामी काळामधील राज्यामध्ये ज्या पद्धतीने महिला आरक्षण नाकारलं गेलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरील आंदोलन असो, महिलांची भूमिका असो, या सगळे मुद्दे जे आहेत यामध्ये चर्चेले जाण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार ह्या विधानसभा निवडणूक लढत आहेत, त्या दरम्यान ही झालेली भेट आहे, त्यामुळे एक वेगळं महत्व या भेटीला प्राप्त होतं। निश्चित शिवाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे या भेटीला वेगळं महत्व आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।